दर्शक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. दर्शक हो, आपल्या देशात महिला उद्योजकांनी वेगवेगळे उद्योग करून भारतासह परदेशात सुद्धा आपलं नाव उंचावलेलं आहे. फार पूर्वी महिला उद्योजिका म्हटलं की डोळ्यापुढे गृहउद्योग करणारी, कपडा व्यवसाय करणारी, दागिन्यांचा उद्योग करणारी महिलाच डोळ्यापुढे यायची. पण आता काळ बदललेला आहे, चित्र बदललं आहे. आजची स्त्री सक्षम झाली आहे, आत्मनिर्भर झालेली आहे. स्वतःचे निर्णय ती स्वतः घ्यायला लागली आहे. पुरुषप्रधान व्यवसायात उतरून तिथेही तिने आपलं नाव एका उंचीवर नेलेलं आहे आणि या गोष्टींचा आपल्या सर्वांनाच प्रचंड अभिमान वाटतो. दर्शक हो, आज आपण आपल्या कार्यक्रमात अशाच एका सखीला आमंत्रित केलेलं आहे. या आहेत सोलर व्यवसायात घट्टपणे आपले पाय रोवणाऱ्या धाडसी व्यक्तिमत्वाच्या प्रीती मोरे. त्यांचा या व्यवसायाचा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाचं शीर्षक आहे शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा आणि सुरुवात आता छान मस्तच होणार आहे. या विषयाची छान माहिती आपल्याला मिळणार आहे. स्वागत करूया. नमस्कार प्रीतीताई. नमस्ते. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे आपलं. खूप खूप धन्यवाद. कशा आहात? बस मजेत. बरं प्रीतीताई, अनेक वर्ष तुम्ही नोकरी केली, आपण एक स्वतः इंजिनियर आहात. पण ही अनेक वर्ष नोकरी झाल्यावर काय असं तुम्हाला वाटलं की व्यवसायाकडे वळलात तुम्ही? व्यवसायामध्ये येण्याचा जे माझा निर्णय आहे तो एका दिवसाचा निर्णय नाही. ॲक्च्युली माझं जे बालपण आहे ते अमरावतीमध्ये गेलेलं आहे. माझं जे शालेय शिक्षण आहे ते अमरावतीमधील एका मराठी मीडियममध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर सगळेजण जसे स्वप्न बघतात तसं मीही स्वप्न बघितलं होतं डॉक्टर होण्याचं. परंतु घरची परिस्थिती बघता आमची जॉईंट फॅमिली होती, एकत्र कुटुंब पद्धती, सोबत आम्ही 4 भावंड. तर ह्या सगळ्यांचा विचार करता जर मी डॉक्टर व्हायचा जर निर्णय घेतला असता तर तेवढा पैसा एकटीला लावू, बाकी भावंडांचा पण विचार होताच. त्या याने मी माझं डिसिजन बदललं आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली. पॉलिटेक्निक फक्त माहिती होतं की कमी खर्चात होतं आणि एक टेक्निकल नॉलेज मिळतं, पण त्याच्यानंतर काय करायचं हे तेव्हा मला माहिती नव्हतं. पण तरीही मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली इलेक्ट्रिकल ब्रांचला. आणि माझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर मग आपण स्वप्न बघतो की पुढच्या एज्युकेशनचं, पुढच्या करिअरचं. त्यावेळेस आमच्या जे कुटुंब पद्धती आहे किंवा गावाकडची जी पद्धत आहे त्याच्यानुसार मुलीला जास्त शिकवलं जायचं नाही. मग आपलं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं की लग्न करायचं असाच एक पायंडा होता. परंतु माझं एक स्वप्न होतं की नाही, आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि आईने मला तसं बाळकडू पहिल्यापासूनच दिलं होतं की एका महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मी माझ्या आई वडिलांसोबत डिस्कस केलं की मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची आहे. सगळ्या कुटुंबाचा विरोध पत्करून माझ्या आई वडिलांनी मला त्यावेळेस ती परमिशन दिली आणि इंजिनिअरिंगला मी औरंगाबादमध्ये एका नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि 3 वर्ष माझी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग पुन्हा निर्णय घ्यायची वेळ आली की जॉब की लग्न. पण मग यावेळेस आता घरच्यांचं ऐकणं गरजेचं होतं, कारण विरोध किती करायचा. मग घरच्यांचं म्हणणं होतं की पहिले आता लग्न करू, मग त्याच्यानंतर तुला जॉब करताच येईल. मग आणि लग्न जुळेपर्यंत मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चररशिपची जॉब करायला लागले आणि अगदी 6 महिन्यात लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर मिस्टरांसोबत चंद्रपूरला शिफ्ट झाले. तिथे मी नोकरी करत होते. तिथे पुन्हा नव्याने नवीन जॉब शोधायचा आणि
तिथे नोकरी करत असताना मी विभाग प्रमुखाची भूमिका निभावली. जवळपास 5 वर्ष मी विभाग प्रमुख म्हणून काम केलं आणि बरंच काम लहान वयात केलं की ज्या गोष्टीचा मला एक्सपिरियन्स मी घेतला, जसं मॉनिटरिंग असेल, एक्झाम मॉनिटरिंग, पेपर सेटर असेल किंवा एक एक्झाम कंट्रोलर असतं, सेंटर कंट्रोलर असतात, ह्या मोठ्या मोठ्या भूमिका मी लहान वयातच निभावल्या आणि माझा CV खूप स्ट्रॉंग झाला. आणि पुन्हा जेव्हा माझं मला परमनंट व्हायची वेळ आली त्यावेळेस मिस्टरांची बदली झाली आणि जो चांगला सुरळीत चाललेला जॉब सोडून मी औरंगाबादला शिफ्ट झाले. पुन्हा नव्याने कॉलेज, पुन्हा नव्याने सुरुवात. आणि हे सगळं करत असताना एक्सपिरियन्स जरी वाढलेला असला तरी तिथे आपण नवीनच आहे, त्या लोकांसोबत आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. पुन्हा आपल्याला 0 पासून आपलं महत्त्व तिथे पटवून द्यावं लागतं. आणि हे करत असताना नंतर पुन्हा मिस्टरांची ट्रान्सफरची वेळ आली 3 वर्षानंतर. मग आम्ही असंच विचार केला की हे असंच होत राहील की मी जॉब करणार आणि मिस्टरांची ट्रान्सफर झाली की जॉब सोडून नव्या ठिकाणी जाऊन नवीन आपल्याला जॉब शोधावा लागेल. मग त्याऐवजी मला घरून माझ्या मिस्टरांनी माझं जो स्ट्रगल आहे, जिथे मी जॉब करायची आहे तिथली माझी धावपळ बघितली होती आणि ते मला म्हणायची की तू नोकरी केल्यापेक्षा एक स्वतःचा व्यवसाय सुरू कर, एवढी मेहनत तू स्वतःच्या बिझनेसवर घेतली तर तुझा बिझनेस खूप पुढे जाऊ शकतो. पण तोपर्यंत मला नक्कीच लक्षात आलेलं नव्हतं की नेमकं मला कशाचा बिझनेस करायचा आहे किंवा मी काय करू शकते हे मला ओळखता आलं नाही. आणि 2017ला मी माझं डिसिजन घेतलं मग की नाही, मला व्यवसाय करायचा आहे, सोलर क्षेत्रात मला व्यवसाय करायचा आहे. पण स्वप्न बघावेत असं आपण नेहमी म्हणतो आणि तुम्ही स्वप्न पाहिलं, एक छान उच्च शिक्षणाची वाटी पकडली, टीचिंग जॉबमध्ये होतात, पण काही कारणास्तव तुम्ही मग व्यवसायाकडे वळलात आणि हेही डिसिजन उत्तमच ठरलं. आज तुम्ही आता इतक्या ओळखल्या जातात, एक छान ओळख तुमची निर्माण झाली आहे. बरं प्रीतीताई, आता सोलर व्यवसायामध्ये येणं म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेलं एक क्षेत्र आहे, तर कशी हिंमत दाखवली? आता जेव्हा मी सौर ऊर्जा या क्षेत्रात काम करायचं ठरवलं त्यावेळेस मी जसं सांगितलं की इंजिनिअरिंग कॉलेजला मी लेक्चररशिप करायचे, लेक्चरर म्हणून मी काम करत होते. आणि त्याच वर्षी 2017-18ला नवीन सिलेबसमध्ये एक सब्जेक्ट ॲड झाला की सोलर पॉवर जनरेशन, आणि तो मला शिकवायला मिळाला. आणि तो शिकवत असताना मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि इंटरेस्ट डेव्हलप झाल्यावर मग इंजिनिअरिंगला मुलांना प्रोजेक्ट बनवायला द्यावं लागायचे. तर त्यावेळेस मी सगळ्या मुलांना सोलरचे प्रोजेक्ट दिले. मुलांमध्येही ती उत्सुकता निर्माण झाली की खरंच सोलर कसं काम करतं आणि त्यामधून कसे आउटपुट्स मिळतात. आणि असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्ही केले आणि त्याच्यामध्ये जे माझे स्टुडंट्स होते त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलवर, स्टेट लेवलवर त्यांना त्याचे प्राइज पण मिळाले. मग असंच पुढे करत असताना मला कॉलेजकडनंच एक 3 दिवसाचं वर्कशॉप घ्यायचं ठरवलं आणि त्याचाही योगायोगाने जो विषय होता तो सोलरच ठरला. आणि तो पण ते ट्रेनिंग घेण्याचं पण मलाच प्राधान्य मिळालं. मग त्यावर मी पूर्णतः अभ्यास करून, पूर्णतः रिसर्च करून आणि मग हा रिसर्च पूर्ण केल्यानंतर मी माझं 3 दिवसाचं हे वर्कशॉप पूर्ण केलं. आणि हे 3 दिवसाचं जेव्हा मी वर्कशॉप पूर्ण करत होते तेव्हा तिसऱ्या दिवशी जो फीडबॅक मला मिळाला तो फीडबॅक इतका उत्तम होता की त्यामध्ये पूर्ण मराठवाड्यामधले नामांकित कॉलेजचे सगळे प्राचार्य, प्राध्यापक, स्टुडंट जुळलेले होते आणि त्यांचा फीडबॅक खूप छान आला. त्यामुळे मग मी ठरवलं की नाही, आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. आणि जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये याच्याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की याबद्दल जर अजून नॉलेज घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस ट्रेनिंग नव्हते आणि ते ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या राज्यात जाऊन ट्रेनिंग घ्यावे लागत होते आणि त्याच्यासाठी भरपूर फी पे करावं लागायची. मग हे एक संधी मी ओळखून ठरवलं की नाही, मग आपण आपल्याच एरियामधल्या मुलांना यावर ट्रेनिंग कमी फीजमध्ये जर आपण दिलं तर इथे रोजगार मिळू शकतो, मुलांना नवीन टेक्नॉलॉजीची ओळख होऊ शकते. या अनुषंगाने मी माझं ट्रेनिंग देण्याचं काम पहिलं सुरू केलं. आणि म्हणतात ना, निसर्ग आपल्याला संधी देत आहे आणि ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि नेमकं 2019ला जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झालं तर त्यावेळेस सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच जणांचे जॉब गेले आणि मला थोडा म्हणजे माझा मुलगा लहान असल्यामुळे मला जॉब कंटिन्यू करता येत नव्हता. मग म्हणून मी रिझाईन केलं. आणि त्याच वेळेस MSBTचं एक सर्क्युलर आलं की यावेळेस जी इंटर्नशिप होणार आहे पॉलिटेक्निकची ती ऑनलाईन होणार आहे
आणि मी ती संधी ओळखली की ऑनलाईन आहे तर म्हणजे आपण घरी राहून सगळीकडे ट्रेनिंग देऊ शकतो. बरोबर. मग त्या अनुषंगाने मी माझं 8 वर्षाचा एक्सपिरियन्स टीचिंगमध्ये असल्यामुळे माझ्या बऱ्याच कॉलेजमधल्या स्टाफसोबत कनेक्ट होता आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की असं असं एक सर्क्युलर आलं आहे, मी हे ट्रेनिंग देऊ शकते या सौर ऊर्जा संवर्धनात. तर स्टाफचं सगळ्यांचं म्हणणं होतं की येस, त्यांनी माझा जो काम करण्याची पद्धत माझी पाहिलेली होती, त्यांना माझे रिझल्ट्स माहिती होते, त्यांच्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता. पण सोबत त्यांना एक सर्टिफिकेट लागत होतं की जे कंपनीचं पाहिजे आहे आणि ती कंपनी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. पण मला ती संधी जाऊ द्यायची नाही. मग हे मी मनात ठरवलं होतं आणि असंच शोधत होते की ज्यांची कंपनी आहे, जे ट्रेनिंगमध्ये काम करत आहेत, यांच्याशी मी बोलून आणि त्यांच्या समन्वयाने आम्ही ते ट्रेनिंग सुरू केले आणि पहिल्याच बॅचला मला 500 विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळाला. आणि मी मेन त्यावेळेस टार्गेट केला होता गडचिरोली, साकोली हा एरिया, नंदुरबार हा एरिया, की जिथपर्यंत मोठमोठ्या कंपनी पोहोचू शकत नाही. कारण की मोठमोठ्या कंपनी ह्या मेट्रो सिटी, औरंगाबाद असेल, पुणे असेल, नागपूर असेल, इथपर्यंत पोहोचतील. पण त्याही विद्यार्थ्यांना गरज आहे, तर त्या विद्यार्थ्यांना ते नॉलेज मिळालं पाहिजे, यासाठी मी त्यांना फोकस केला आणि तिथून मला 500 विद्यार्थ्यांचं पहिल्याच बॅचला हे मिळालं. खूप छान. आणि तिथपासून माझा प्रवास हा सुरू झाला, ट्रेनिंग क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. आणि असेच मग मी कंटिन्यू ट्रेनिंग घेत असतानाच जालन्याचे माझे एक विद्यार्थी आहेत, हर्षवर्धन म्हणून, तर त्यांनी माझ्यासोबत ते ट्रेनिंग घेतलं आणि त्यांचाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि त्यांनी म्हटलं, मॅम माझ्या घरी जे सोलर लावायचं आहे ते तुमच्याकडनंच लावायचं आहे. आणि ती पण पुन्हा माझ्यासाठी एक संधी होती. म्हणजे तुम्हाला पदोपदी संधी मिळत गेली आणि त्याचं सोनं तुम्ही केलं आणि इतरांसाठी आता संधी तुम्ही उपलब्ध करून देतोय. आणि त्यांच्या त्या संधीमुळे मला असं त्यांच्याकडचं मी काम घेतलं आणि तेव्हा जेव्हा आपण शिकवतो आणि ॲक्च्युअली आपण जेव्हा काम करतो, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे हे मला तेव्हा लक्षात आलं की शिकवणे आणि प्रॅक्टिकली ते करणं हे पूर्णतः वेगळं आहे. मग तरी त्याचा आणि त्यांच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि तो विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नव्हता, म्हणून मी त्याच्यावर मेहनत करून ती साईट त्यांची कंप्लीट केली आणि तिथूनच मला पुढच्या 7 ते 8 साईट मिळाल्या. आणि असं माझं इन्स्टॉलेशनचं जे वर्क आहे तिथून सुरू झालं आणि आता आम्ही इन्स्टॉलेशन पण करतो आहे. बरं, आजच्या कार्यक्रमातून सौर ऊर्जेचं महत्त्व आपल्याला दर्शकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आता उज्ज्वल भविष्यासाठी सौर ऊर्जा किती महत्त्वपूर्ण आहे हे आता जाणून घेणं आवश्यक आहे. आता सौर ऊर्जा म्हणजे काय, त्या अनुषंगाने काय सांगाल आणि आपल्या मानवी जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो, ते किती उपयोगाचं आहे, काय सांगाल? सौर ऊर्जा ही खूप जास्त महत्त्वाची आहे आजच्या काळात. यासाठी बरेच कारण आहे. जसं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते आपण इलेक्ट्रिसिटीचं म्हणू शकतो की आज मानवी जीवन हे इलेक्ट्रिसिटीवर पूर्णतः डिपेंड झालेलं आहे. जसं आपण म्हणू शकतो की माणसाच्या 3च मूलभूत गरजा होता, अन्न, वस्त्र, निवारा. तसंच आता आपण चौथी पण म्हणू शकतो की वीज. विजेशिवाय आज आपण राहू शकत नाही, कारण की आज प्रत्येकच काम आपलं इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड झालेलं आहे. आणि ती जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होती आहे त्या जनरेशनसाठी लागणारा कोळसा, याचे साठे कमी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपण नेहमी न्यूज चॅनलमध्ये, न्यूजपेपरला हे पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. मग हे साठे जेव्हा संपतील तेव्हा आपण त्यावर काही उपाययोजना करायची का, आणि जर तेव्हा उपाययोजना केली तर ती एक गॅप जनरेट होईल, ज्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती कमी होऊ शकते. मग या अनुषंगाने भारत सरकारने याच्या आधीच याच्यावर पावलं उचलून जी रिन्युएबल एनर्जी सोर्स आपण म्हणतो त्याच्यावर काम करणं सुरू केलं आणि त्यातल्या त्यात सौर ऊर्जेवर भर देण्यात आला. कारण की सौर ऊर्जा अशी ही ऊर्जा आहे की सूर्यकिरणापासून त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्जन करणे आणि इलेक्ट्रिसिटी सौर ऊर्जा जी आहे ती प्रत्येकच ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे आपण जर भारताची परिस्थिती बघितली तर भारतामध्ये जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक भागात सौर किरणं आहेत, सौर ऊर्जा आहेत. आणि फक्त त्याची सनलाईट इंटेन्सिटी कमी जास्त असू शकते, पण सौर ऊर्जेची जी ऊर्जा आहे ती आपल्याला भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. आणि त्याचा जर आपण टेक्निकली विचार केला, टेक्निकली जर त्याचा आपण जर उपयोग केला तर आपण खूप जास्त त्याच्याकडनं फायदा करून घेऊ शकतो. म्हणजे आपण सूर्याला मित्र मानतो
आणि या सूर्यामुळेच तर आपलं मानवी जीवन, पशु पक्षी प्राणी पर्यावरण उत्तम रीतीने कार्य करत आहे ना. त्यामुळे हा निरंतर सूर्याचा जो ऊर्जेचा जो स्रोत आहे त्याचा उपयोग करून घेणं आपलं गरजेचं आहे. आणि तो कशा पद्धतीने करून घ्यायचा आता हे आपण आपल्यालाच ठरवायला हवं. प्रीतीताई, पुढे गप्पा मारणार आहोत. कार्यक्रमात वेळ झाली ब्रेकची. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा आपलं मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या भागात सौर ऊर्जेविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत. प्रीतीताई, एकंदरीत मग तुम्ही या सोलर व्यवसायात उतरल्या. प्रचंड मेहनत आणि जिद्द जर असेल तर कुठलीच वाट अवघड नसते हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं आणि त्या अनुसरूनच तुम्ही तुमचं आता काम करताय. हळूहळू पुढे तुम्हाला अनेक संधी त्यात मिळत गेल्या, अनेक कामं तुमची सुरू झाली. बरं, आता हे एकटीचं काम नाही आहे ना मॅम, अनेक लोक लागतात, एक टीम असते, टीमवर्क असतं. तर कशा पद्धतीने ही टीम जमवली तुम्ही? जसं सुरुवात माझी ट्रेनिंगपासून झाली, तर जेव्हा मी ट्रेनिंग देत होते तेव्हा माझ्याकडे पार्टिसिपंट होतेच. मग त्यामधले चांगले पार्टिसिपंटची निवड करणे, त्यांना पुन्हा शिकवणे आणि त्यांच्याकडनं आपण त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देणे, हे मी ध्येय समोर ठेवलं. आणि जेव्हा आपण नंबर ऑफ कामं करत जातो त्यावेळेस आपल्या ओळखी वाढत जातात आणि ओळखी वाढल्या की आणि कामं वाढली की लोकही आपल्याला अप्रोच होतात. मग लोकांच्या साईटवर जाऊन बघणे, व्हिजिट करणे आणि त्याच्यामधून चांगले लोक पारखून आपल्याकडे घेणे आणि असे एक एक लोक जोडत गेलो. जसे इन्स्टॉलेशन, वॉटर हीटरचे इन्स्टॉलेशन असेल तर तिथे प्लंबर पासून आम्हाला लोक शोधावे लागतात की प्लंबर. मग त्यावेळेस मला प्लंबिंगचं काम माहीत नाही राहायचं, ते पहिले स्वतः माहिती करून घेणे, शिकणे आणि त्याच्यानंतर मग आपण त्या अनुषंगाने ते लोक तयार करून घेणे. ते हे मी ट्रेनिंग देत असल्यामुळे मला ते पार्टिसिपेंट मिळाले आणि तिथून मी माझी एक स्वतःची एक टीम तयार करत गेले. आणि ओळख, जर व्यवसाय जर वाढवायचा असेल तर तुम्हाला थोडी ओळख पण वाढवावी लागते, तुम्हाला थोडं सोशल व्हावं लागतं, तेव्हाच लोकांसोबत तुम्ही जुळवून घेऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाची पण प्रगती होऊ शकते. तिथनं मला माझी टीम मिळत गेली. बरं, आता थोडं सौर यंत्रणेचे प्रकार वगैरे आपण जाणून घेऊया ना. तर कोणते प्रकार आहेत? सौर यंत्रणेचे 3 प्रकार येतात. पहिली सिस्टीम जी आहे त्याला आपण म्हणतो ऑन ग्रिड सिस्टीम. आणि ऑन ग्रिड सिस्टीम म्हणजे काय की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी आहे, आज आपण शहरी भागात राहतो, आज आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे आणि इलेक्ट्रिसिटी असताना MSCBची इलेक्ट्रिसिटी असताना जर मला सौर यंत्रणा लावायची असेल तर त्या सिस्टीमला म्हटलं जाते ऑन ग्रिड सिस्टीम. त्या ठिकाणी आपण जे आत्ता सध्या आपल्याकडे जे एनर्जी मीटर असतं त्या जागी आपण सोलरचे नेट मीटर आणि जनरेशन मीटर लावतो की ज्यावरून आपल्याला समजते की आपल्या सिस्टीम सौर यंत्रणेने किती जनरेट केले, आपण MSCBला किती युनिट दिले, MSCB कडनं आपल्याला किती युनिट मिळाले, ह्या सगळ्यांचा लेखाजोखा जो म्हणू आपण तो आपल्याला आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलवर दिसतो. ती यंत्रणा म्हणजे ऑन ग्रिड सिस्टीम. दुसरी सिस्टीम आहे ऑफ ग्रिड सिस्टीम. ऑफ ग्रिड सिस्टीम म्हणजे की ज्या ठिकाणी अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाहीये किंवा असा भाग की जिथे खूप जास्त लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, अशा ठिकाणी आपण जी यंत्रणा लावतो ती ऑफ ग्रिड सिस्टीम. आणि ऑफ ग्रिड सिस्टीममध्ये बॅटरी येतात. जसं बऱ्याच जणांचा गैरसमज हा असतो की शहरी भागात जी सिस्टीम लावतोय तिथे पण बॅटरी येतील, पण नाही. ज्या ठिकाणी ऑफ ग्रिड सिस्टीम असेल, जिथे इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नसेल, तिथे आपल्याला रात्री लागणाऱ्या इलेक्ट्रिसिटीसाठी बॅकअपसाठी म्हणून आपण बॅटरीचा यूज करतो. ती झाली ऑफ ग्रिड सिस्टीम. आणि आता तिसरी सिस्टीम आहे हायब्रिड सिस्टीम, ज्याच्यामध्ये ऑन ग्रिड प्लस ऑफ ग्रिडचं कॉम्बिनेशन आहे, ती असेल हायब्रिड सिस्टीम. अशा ह्या 3 वेगवेगळ्या यंत्रणा आहेत आणि त्या आपल्या गरजेनुसार आपण त्याचं सिलेक्शन करू शकतो. बरं, आता हे जे सौर पॅनल लावले जातात, जसं घरावर आहे किंवा फ्लॅट सिस्टम मध्ये आहे, तर ते कशा पद्धतीने लावले जातात ते सांगा ना. सौर पॅनल जे आहेत, पहिले तर तुमच्या घरी किती इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन होत आहे, तुमच्याकडे येणारं जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते किती युनिटचं आहे, यावरून आपण वर्षभराचं ॲव्हरेज काढतो आणि ते ॲव्हरेज काढून ठरवलं जाते की एका साधारण घराला किती किलोवॅट सिस्टीम लागेल आणि तेवढ्या किलोवॅट सिस्टीमचा आपण प्लांट लावत असतो. आणि हे जेव्हा पॅनल आहेत, मग याच्यामध्ये वेगवेगळे पॅनल येतात.
पॉलिक्रिस्टलाइन पॅनल आहे, मोनोक्रिस्टलाइन पॅनल आहेत आणि बायफिशियल. आता टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत चालली आहे. मग आता त्याच्यानंतर मोनो हाफ कट आले, आता बायफिशियल पॅनल मार्केटमध्ये आहे. सौर सिस्टीमचा एकच उद्देश आहे की कमी जागेत जास्त कॅपॅसिटीचा प्लांट इन्स्टॉल करणे. कारण की जेव्हा आपल्याला म्हटलं जाते की एक आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे, तर आणि त्या आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी आपल्याला वीज जी आहे ती जर आपण आपली स्वतःची तयार केली तर इथून कुठेतरी आपल्या आर्थिक सक्षमता येऊ शकते. आणि यासाठी आपल्याला एक विजन आहे की कमी जागेत जास्त कॅपॅसिटीचा प्लांट. म्हणून दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत जाती आहे. आणि त्याच यानी की पहिले होतं की 1 किलोवॅटची सिस्टीम असेल तर त्याला 3 पॅनल लागायचे आणि एक छोटं जर 2 BHK असं आपलं घर असेल तर आपल्याला 3 किलोवॅटची सिस्टीम लागते. त्या ठिकाणी आपल्याला 9 पॅनलची रिक्वायरमेंट असते जर आपण बेसिक पॅनल 335 वॅट पीकचे घेतले तर. आणि 9 पॅनलची पण जागा बऱ्याच घरांवर नसतं. म्हणून टेक्नॉलॉजी आता बरीच ॲडव्हान्स झाली आहे. आता आपल्याला 3 किलोवॅटला 6च पॅनल लागतात. ते इझिली आपण आपल्या घरावर आपण इन्स्टॉल करू शकतो. आणि भारतामध्ये जी सिस्टीम इन्स्टॉल्ड होती ही साऊथ फेसिंगला आपण त्याला इन्स्टॉल करतो. कारण की त्याचं एक डिरेक्शन ठरलेलं आहे, त्याचा एक टिल्ट अँगल ठरलेला असतो. त्या अनुषंगाने आपल्याला त्याचं इन्स्टॉलेशन करावं लागतं. जेव्हा ही पॅनल तुम्ही लावता तेव्हा या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे साईटवर सुद्धा तुम्हाला जावं लागत असेल? हो, साईटवर जाणे कंपल्सरी आहे याच्यासाठी. कारण की कुठल्या दिशेला आपले पॅनल येणार आहे, त्या घराचा रूफ कसा आहे आणि प्रत्येकच घर एक्झॅक्टली साऊथ फेसिंगला नसतात. थोडे अँगल चेंज असतात. मग त्या अँगल चेंज असतानाही आपल्याला साऊथ फेसिंगला घ्यायचं आहे. तिथला टिल्ट अँगल किती असणार आहे, शॅडो फ्री एरिया आहे की नाही. आणि त्याच्यात जर कधी कधी असं होतं की घर आहे पण बाजूचा प्लॉट खाली आहे, मग तिथे जर बिल्डिंग बनली तर त्याची शॅडो कुठपर्यंत येईल सिस्टीमवर, ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला तिथलं डिझाईन बनवावं लागतं. म्हणजे बराच अभ्यास करावा लागतो. बराच अभ्यास साधारणतः करावा लागतो. वाट सोपी नव्हती, पण उतरल्यावर एक एक अनुभव येत गेला की आपण शिकत जातो म्हणतात ना तसं. बरं, आता हे सौर पॅनलचं ते अरेंजमेंट झाली, सिस्टम कशी लावायची तेही समजलं, पण मग याला खर्च किती येतो? याचा पुन्हा तेच सांगेल की खर्च जो आहे तो आपला किती किलोवॅटचा तुम्ही प्लांट लावताय त्यावर डिपेंड करतं. जसं कमी किलोवॅटचा जर प्लांट घेतला तर त्याची कॉस्टिंग जास्त जाते आणि जितक्या जास्त किलोवॅटचा प्लांट आपण घेऊ तेवढं कॉस्टिंग कमी जातं. म्हणजे आपण जसं घरगुती याच्यात आपण सामान खरेदी करतो, जसं वर्षभरासाठी गहू जर खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत कमी जाते आणि एका महिन्यासाठी करायचं असेल तर तो जास्त जातो. त्याच असं असतं की इथे पण कमीत कमी किलोवॅटची सिस्टीम असेल तर कॉस्टिंग जास्त जाते. आणि ही डिपेंड करते टेक्नॉलॉजीवर, कुठल्या टेक्नॉलॉजीचे तुम्ही पॅनल घेणार आहे, कुठल्या टेक्नॉलॉजीचं तुम्ही इन्व्हर्टर घेताय, सोबत प्रोटेक्शन डिव्हाइस कोणते घेताय, केबल कुठली यूज होत आहे, ह्या सगळ्यांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं ते 60 ते 65 हजार प्रति किलोवॅट असा रेट जातो. बरं, म्हणजे हा मी फिक्स नाही सांगत, पण मी व्हेरिएबल सांगते कारण की इट डिपेंड्स अपॉन टेक्नॉलॉजी. हो, म्हणजे कुठल्या पद्धतीचं तुम्ही प्रकाराचं तुम्ही ते लावताय. बरोबर. म्हणजे कुठल्या आता तुम्ही जर बेसिक पॅनल घेताय पॉलिक्रिस्टलाइन आणि मोनोक्रिस्टलाइन, त्याच्यावरची पॅनल झाली, त्याच्यावरची टेक्नॉलॉजी झाली मोनो हाफ कट आणि त्याच्यावरची टेक्नॉलॉजी झाली बायफिशियल. मग ह्या जसं तुम्ही सिलेक्शन कराल त्या अनुषंगाने तुम्हाला कॉस्टिंग लागेल. बरोबर. आता याविषयीचे दर्शकांच्याही मनातले काही प्रश्न आहेत ते मी ब्रेक नंतर विचारते. चालेल. दर्शक हो, ऊर्जेचा वापर करून आपण आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो. कसं जाणून घेऊया या विश्रांतीनंतर. भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा या शीर्षकाअंतर्गत सोलर व्यवसाय करणाऱ्या प्रीती मोरे यांच्याशी आपण बोलत आहोत. आता ह्या गप्पा पुढे नेऊया. प्रीतीताई, ब्रेकवर जाण्याआधी आपण सोलर सिस्टम कशा पद्धतीने लावली जाते याविषयी मार्गदर्शन केलं. साधारण किती खर्च येतो हेही तुम्ही सांगितलं. बरं, आता ही जेव्हा सिस्टम एखाद्या फ्लॅटमध्ये म्हणा किंवा घराच्या छतावर लावली जाते त्यानंतर पुढे मग याची देखभाल पण करावी लागत असेल तर ती कशा पद्धतीने करावी लागते? सौर ऊर्जाचे जे उपकरण आहेत, जसं आपण सोलर वॉटर हीटर असेल, सोलर रूफटॉप सिस्टीम जिथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेशन मिळते, ह्या सिस्टीममध्ये मेंटेनन्स हा पार्ट फार कमी येतो. बरं. कारण मेंटेनन्स अशा ठिकाणी येतं जिथे रोटेटिंग पार्ट्स असतील
मुव्हेबल पार्ट्स असतील, फ्रिक्शन होतंय, त्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स पार्ट बघायला मिळतो. या ठिकाणी असं कुठलंच नाही, सगळी सिस्टीम स्टेबल आहे, त्यामुळे इथे आपल्याला मेंटेनन्स फार कमी आहे. हा त्यामधला एक फायदा आपण म्हणू शकतो की मेंटेनन्स फ्री सिस्टीम आहे. यामध्ये आपल्याला फक्त एकच काळजी घ्यावी लागते की जे आपले पॅनल्स आहेत ते पॅनल्स आपले नेहमी क्लीन असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे, त्यावर धूळ जमता कामा नये. तर मग यासाठी आपल्याला सिस्टीम लावल्यानंतर पहिले 2 ते 3 महिने ऑब्झर्वेशनमध्ये आपण जर प्लांट ठेवला की किती दिवसात आपल्या प्लांटवर किंवा आपल्या सोलर पॅनलवर धूळ जमा होते, डस्ट जमा होते, तर ती लक्षात आली की तेवढ्या दिवसानंतर आपल्याला ते पॅनल क्लिनिंग करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आता प्रत्येकाच्याच मनात हा एक प्रश्न असेलच की ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वेदर आहे, म्हणजे पावसाळाच आहे, तर अशावेळी ही यंत्रणा कामात येईल का, काम करेल का? खूप छान प्रश्न आहे मॅडम, कारण की प्रत्येक कन्झ्युमरच्या मनात हाच प्रश्न असतो की जी सोलर सिस्टीम आहे ती फक्त उन्हाळ्यात काम करते आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात काम करत नाही, असा गैरसमज आपल्याकडे आहे. आणि तोच गैरसमज दूर करणं गरजेचं आहे की सौर यंत्रणा ही तिन्ही सीझनमध्ये उत्तम प्रकारे काम करते. कारण की यासाठी जे सेल टेम्परेचर आहे ते 25 डिग्री पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात 25 डिग्री टेम्परेचर असतं, म्हणजे हे पॅनल उत्तम प्रकारे तेव्हा जनरेशन करतात. बरोबर. बरं, आता या सौर ऊर्जेपासून कोणकोणती उपकरणं चालतात हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कोणकोणती उपकरणं आहेत? सौर यंत्रणेवर किंवा सौर ऊर्जेवर जी उपकरणं चालतात, आपण अगदी छोट्या ह्याच्यात असं म्हणायला हरकत नाही की जिथे इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीवर जे जे उपकरणं चालतात ती सगळी उपकरणं सौर यंत्रणेवर चालतात. बरं. म्हणजे त्यामध्ये तुम्ही घरातले प्रत्येकच वस्तू घेऊ शकता, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, AC, लिफ्ट असेल लिफ्ट, इव्हन आता आपण हे झालं आपलं घरगुतीसाठी, पण जेव्हा आपण व्यावसायिक याच्यात बघतो तर गिरणी आहे, पीठ गिरणी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या सोलर यंत्रणेवर उत्तम प्रकारे काम करतात. बरं, थोड्या वेळापूर्वी तुम्ही या सौर पॅनलचा खर्च सांगितला की साधारण हा आकडा एवढा खर्च येतो, पण एखादा व्यक्ती तो खर्च करू शकत नसेल, म्हणजे तेवढं त्याच्याकडे पैसा नसेल, पण त्याला हे सौर पॅनल तर लावायचं आहे, मग यावर त्याला लोन सुविधा मिळू शकते का? अगदी मिळू शकते, कारण आता जी नवीन जी स्कीम आहे त्यामध्ये किंवा जे भारत सरकारचं जे धोरण आहे की आत्मनिर्भर भारत आणि घरोघरी सोलर गेलं पाहिजे, 1 कोटी घरांवर सोलर लावायचं जे विजन आहे, तर ते विजन पूर्ण करण्यासाठी जो आपला सामान्य एक वर्ग आहे आणि तोच हा खर्च करू शकत नाही आणि त्यांना लावायची इच्छा भरपूर आहे, मग त्यासाठी गव्हर्नमेंटकडनं सबसिडी पण मिळती आहे, जी पहिल्या 2 किलोवॅटला प्रति किलोवॅट 30,000 रुपये सबसिडी आहे आणि 3 किलोवॅटच्या वर 10 किलोवॅटपर्यंत आपल्याला 78,000ची फिक्स सबसिडी आहे. तो एक मोठा फायदा आज ग्राहकांना होतोय. सोबत लोन प्रत्येक बँक करत आहे, ज्यामध्ये कमीत कमी व्याजदरामध्ये सोलरची सिस्टीम ही मिळू शकते. बरं, आता समज काहीच उपकरणं सौर ऊर्जेवर चालवायची आहेत, म्हणजे 50%च काम करायचं आहे, तर अशी पण सुविधा असंही पॅनल लावू शकतो का आपण? नाही, याच्यामध्ये आपल्याला काय आहे की जेव्हा तुम्ही ऑनग्रिड सिस्टीममध्ये जाताय तेव्हा ऑनग्रिड सिस्टीममध्ये तुमच्या घरी जे मीटर आहे, एनर्जी मीटर, तेच रिप्लेस होते. आपण इनडोअर वायरिंग काहीच चेंज करत नाही, आपण सगळं काम करतो आउटडोअरला आणि आउटडोअर वायरिंग जी येते ती तुमच्या मीटरपर्यंत येतं आणि जेव्हा आपण घरातलं मीटर हे सोलर नेट मीटरनी ट्रान्सफर करतोय त्यावेळी आपल्या घरातली सगळी उपकरणं त्याच्यावर चालतील. पण जर तुम्ही ऑफग्रिड सिस्टीमला जाताय, ऑफग्रिड सिस्टीम ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करताय त्यावेळेस तुमच्याकडे तो एक हे आहे की तुम्ही किती उपकरणं त्याच्यावर जोडायला पाहिजे. बरं, म्हणजे एकंदरीत किती फायद्याचं आहे हे आता मुद्दे बरेचसे क्लिअर झाले असतील. आता याचे फायदे काय सांगाल तुम्ही? सोलर सिस्टीम मध्ये फायदेच फायदे आहेत. म्हणजे पहिला फायदा हा आहे की ग्राहकांना उन्हाळा आला की सर्वात मोठं चिंतेचं कारण असतं की इलेक्ट्रिसिटी बिल. आणि हे इलेक्ट्रिसिटी बिल कमी करण्याचं जे काम करतं ती सौर ऊर्जा. म्हणजे एक आपला फायनान्शियल बेनिफिट होतोय की आपलं जे महिन्याला येणारं इलेक्ट्रिसिटी बिल आहे
ते आपण 90 to 95% कमी करू शकतो. दुसरं की आज आपण जे बघतोय की वातावरणात जे बदल होत आहेत, की पहिल्यांदा 3 सीझन आपण प्रेडिक्ट करत होतो की किंवा आपण डिफरन्शिएट करू शकत होतो, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, पण आता तिन्ही सीझन कधी एकत्रच आपण अनुभवतोय. हे काय झालंय की वातावरण आपलं जे आहे ते अनबॅलन्स झालेलं आहे आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी पण सौर ऊर्जा फार महत्वाचं आहे. कारण की जी इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतोय आज, त्या इलेक्ट्रिसिटीसाठी लाखो टन कोळसा जेव्हा जाळला जातो तेव्हा आपण आज AC मध्ये छान थंड हवेत राहू शकतो. आणि तिथे जेव्हा कोळसा जाळला जातो तेव्हा त्याच्यामुळे एअर पोल्युशन होत आहे, आपलं आजूबाजूचं पर्यावरण डिस्टर्ब होत आहे. तर त्याऐवजी सौर ऊर्जेचा जर प्रकल्प तुम्ही तुमच्या घरावर लावला तर पोल्युशन फ्री आहे, प्रदूषण विरहित आहे आणि सोबत याचे बेनिफिट्स हे आहे की सगळ्यात कमी कॅपॅसिटीचा जो प्लांट आहे तो 1 किलोवॅटचा आहे आणि 1 किलोवॅटच्या प्लांटपासून आपल्याला 31 टन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. सोबत 48 सागाचे वृक्ष लागण्याचं जे बेनिफिट आहे ते आपल्याला अगदी 1 किलोवॅट प्लांट पासून मिळत आहे. आणि आता आपल्याला जे टार्गेट आहे ते 500 गिगावॅट टार्गेट आहे की जे आपल्याला 2030 पर्यंत इन्स्टॉल करायचं आहे. मग आपण त्याला 500 गिगावॅट मल्टिप्लाय बाय जर आपण एवढं केलं तर किती जास्त प्रदूषणाला आपण आळा घालू शकतो हे आपल्या लक्षात येईल. खरंच म्हणजे फायदेच फायदे आहे. बरं, आपण आता हे सौर ऊर्जेचं जे पॅनल आहे ते आपल्यापुरती पाहिलं, आता थोडं शेतीविषयी जाणून घेऊया ना. तर शेतकऱ्यांसाठी हे किती फायद्याचं आहे आणि कोणकोणती उपकरणं ती वापरू शकतात? शेतीविषयक जर आपण बघायला गेलो तर आपल्या महाराष्ट्रात शेतकरी वर्ग भरपूर आहे आणि त्यांनी जर ह्या टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर त्यांची प्रगती होणार नक्कीच. कारण की यावर जे उपकरण आहेत ते पहिलं आहे सोलर कृषी पंप, सौर कृषी पंप. दुसरं आहे की आपलं सोलर ड्रायर आहेत आणि तिसरं एक आहे की जे आपण फवारणी करतात तर पाठीवर ते मशीन घेऊन ती फवारणी करतात. त्याच्यामध्ये 25 लिटरचं ते हे असतं, सोल्युशन असतं आणि तेवढं घेऊन ते फिरत असतात, हे करतात. पण आपल्या सौर यंत्रणेमध्ये जे उपकरण आहे की जी स्प्रेइंग मशीन आहे ती एकाच ठिकाणी तुम्ही ठेवून सगळ्या शेतात त्याची फवारणी करू शकता. आणि जे सौर कृषी पंपाची मी सांगितलंय तर सौर कृषी पंपामध्ये असं होतं की आपल्याला सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जोपर्यंत सनलाईट आहे, सूर्यप्रकाश आहे, तेवढ्याच काळात तुम्ही शेतीला पाणी देऊ शकता. जसं आज भरपूर ग्रामीण भागात लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे. 3-3 दिवसानंतर तिथे लाईट येते आणि तो शेतकरी वर्ग, जेव्हा मी बऱ्याच शेतकऱ्यांसोबत बोललेली आहे, डिस्कस केलं आहे किंवा घरी पण आमचे काही नातेवाईक आहेत, त्यांची जे रुटीन मी बघते, रात्री जाऊन ते शेतीला पाणी देतात. अगदी रात्री 2 वाजता लाईट आली तर 2 वाजता जाऊन ते शेतात पाणी देतात. ते जीव धोक्यात टाकूनच पाणी देणं आहे, शेताला पाणी देणं आहे. आणि त्याऐवजी तुम्ही जर सौर कृषी पंप लावला तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या ड्युरेशनमध्ये तुम्ही कधी पाणी देऊ शकता. हा एक त्यांचा खूप चांगला बेनिफिट आहे. दुसरं की जे मी सोलर ड्रायर म्हटलं तर बऱ्याच शेतकरी जे आहेत ते फळबागा असतील त्यांच्या, जसं टोमॅटो आहे, कांदा आहे, मग यांना भाव मिळत नाही तर मग रस्त्यावर फेकून देतात. का? कारण की तिथपर्यंत नेऊन तो विकल्यापेक्षा म्हणजे विकायला जेवढा खर्च येईल त्याच्यापेक्षा जास्त खर्च नाही करू शकत. मग त्या याच्यासाठी ते फेकून दिल्यापेक्षा जर तुम्ही सोलर ड्रायर हे तुमच्या घरी आणलं आणि फॉर एक्झाम्पल मी सांगेल की टोमॅटो आहे, टोमॅटोचे तुम्ही काप केले, त्याच्यामध्ये ड्राय केले आणि नंतर त्याची पावडर केली, तर हॉटेल इंडस्ट्रीज आज खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. बरं. आणि त्या हॉटेल इंडस्ट्रीला तुम्ही ती टोमॅटो चे पावडर सेल करू शकता. म्हणजे माल फेकलाही जाणार नाही आणि उपयोगातही येईल. म्हणजे हे उपकरण किती चांगलं आहे, त्याच्यामध्ये छान माहिती सांगताय तुम्ही आणि याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. प्रीतीताई, थांबायची वेळ झाली आहे, ब्रेकची वेळ झाली आहे. कारण दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. सौर ऊर्जेविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. प्रीतीताई, ब्रेकवर जाण्याआधी आपण शेतकऱ्यांच्या विषयी बोलत होतो की किती सौर ऊर्जेपासून वेगवेगळी उपकरणं निघाली आहे जी त्यांच्या फायद्यासाठी आहे. तुम्ही म्हणालात गावामध्ये लोड शेडिंग होतं, जर सौर पंपाचा उपयोग केला तर निश्चितच त्यांच्या फायद्याचं ठरेल. म्हणजे जे रात्री अपरात्री जाऊन पाणी टाकणं आहे त्याच्यापासून सुटका होईल, कुठेतरी जो जीवाला धोका आहे तो नाहीसा होईल. तर आणखीन तुम्ही काय सांगाल, यामध्ये काय काय उपकरणं आहेत?
जसं मी सोलर ड्रायरबद्दल बोलत होते, तर सोलर ड्रायरचा उपयोग हा फळबागा ज्यांच्या आहेत त्यांना होईलच. तुम्ही कांद्याची पावडर असेल, शेवगा पावडर असेल किंवा मग चिकूच्या बागा असेल त्याचे स्लायसेस करून त्यामध्ये ड्राय केलं तर चिकूचे वेफर्स बनवणे असतील, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता आणि एक शेतीसोबत तुमचा एक वेगळा व्यवसाय पण तुम्ही सुरू करून रोजगार त्यामधून उपलब्ध करून देऊ शकता. सोबत मराठवाड्यासारख्या भागात दुष्काळग्रस्त भाग आहे की त्या एरियामध्ये शेती चारा मिळत नाही, गाईंना चारा, म्हशींना चारा मिळत नाही, तर त्यावेळेस आपण याच्यावर सौर यंत्रणेवर चारा यंत्र पण आहेत की कमी जागेत कमी पैशात आपण इथे रोजचा 25 ते 50 किलो चारा तयार करू शकतो. तर हे पण एक नवीन सौरचं यंत्र आहे, चारा यंत्र म्हणून आहे, हे पण याचा पण यूज करू शकता. आणि जे मी सांगितलं की स्प्रेइंग मशीन, की जेव्हा आपण पाठीवर ती मशीन घेऊन फिरतो तेव्हा मणक्याचे आजार होतात, पाठीचे आजार होतात, परंतु पर्याय नसतो आणि त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा ती मशीन फवारणी करता त्यावेळेस तुम्हाला तिथे डिझेल पेट्रोल पण लागतं, त्याचा पण खर्च तुमचा ॲडिशन होतो आणि मजुराला देणारा खर्च तो अजूनच वेगळा असतो. मग याऐवजी जर तुम्ही सौर चे जे स्प्रेइंग मशीन वापरले तर तिथे मॅनपॉवर अगदी घरातला माणूस पण तो फवारणी करू शकेल. एका ठिकाणी बनवून तुम्ही जस्ट गार्डनला जसं पाणी देता त्याप्रमाणे त्याची फवारणी होते आणि त्याला कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही, भांडवल लागत नाही. एक इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की सौरवर चालणारे जेवढेही उपकरणं आहे ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. आणि त्याचे लॉंग टाइम तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे. त्यामुळे मग या यंत्रणेचा उपयोग करून घ्यायलाच पाहिजे. बरं प्रीतीताई, तुम्ही मेळघाट सारख्या भागात जाऊन सुद्धा काम केलेलं आहे. जवळपास 500 सोलर पंप तिथे लावलेले आहे. त्या दुर्गम भागात जाऊन तिथल्या लोकांना तुम्ही याचं महत्त्व पटवून दिलं, शिक्षण दिलं आणि रोजगार पण दिला. ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर हा अनुभव कसा होता, ही संधी कशी मिळाली तुम्हाला? मेळघाटमध्ये काम करणं हे खरं तर माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. कारण की ज्यावेळेस मला मेळघाटमध्ये काम करायची संधी आली, माझं सोशल मीडिया ऑलरेडी मी स्ट्रॉंग बनवलेला होता, कारण की ते एकमेव माध्यम माझ्याकडे होतं लोकांपर्यंत पोहोचण्याचं. आणि असंच माझं सोशल मीडियाकडून माहिती पडलं आणि मला एका नामांकित कंपनीकडून अमरावती जिल्ह्याचं काम मिळालं. आणि जेव्हा मी हे काम माझ्या हातात आलं तेव्हा मी गावाची नावं बघितली तर ती जगात म्हणजे भारताच्या नकाशात, महाराष्ट्राच्या नकाशात कुठेच ती गावं दिसत नव्हती. मग आपल्याला तर उद्या जायचं आहे काम करायला, नाही आज त्या गावाची नावं आपल्याला सापडत नाहीये नकाशावर. मग हा खूप मोठा चॅलेंज होता आमच्यासमोर. मग त्या एरियात काम करणारे जे लोक आहेत, टीचर्स आहेत, पोस्टमन आहे, यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि मग शेवटी MSCBतल्या काही लोकांसोबत कॉन्टॅक्ट करून मग आम्हाला माहीत पडलं, ती गावं माहिती पडली, तो रस्ता माहीत पडला. आणि त्या लोकांना सोबत काम करताना हे लक्षात आलं की मी माझी टीम तिथे घेऊन गेली होती आणि त्या ठिकाणी आपल्याकडचे लोक राहून काम नाही करू शकत, कारण की त्यामागे रिझन की तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, दुसरं की तिथे मोबाईल नेटवर्क नाही आहे, कनेक्टिव्हिटी काही नाही. त्या एरियात तुम्ही एकदा गेले म्हणजे तुम्हाला मोबाईल तुमचा बंद, तुम्ही म्हणजे नेटवर्क कॉन्टॅक्टच नाही. मग अशा याच्यात जर काम करायचं तर ते मुलं लागलेच 3-4 दिवसात पळून आले. असं 3 वेळा 3 टीम पाठवल्या, 3 परत आल्या. मग हे लक्षात आलं की हे काही बरोबर नाही, आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल. मग माझा भाऊ त्या ठिकाणी राहिला 8 दिवस, त्यांनी तिथे व्हिजिट केली, तिथला अभ्यास केला आणि मग आमचं डिस्कशन झालं की नाही आपल्याला इथलेच लोक जमा करावे लागेल, इथल्याच लोकांना आपल्याला त्यांना शिकवावं लागेल. मग तिथली आम्ही एक टीम बनवली, त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्याकडनं आम्ही 25 पंप जे आहे अगदी 4 दिवसात लावून घेतले आणि तेव्हापासून तिथल्याच लोकांना शिकवून त्यांनाच तिथे रोजगार प्राप्त करून दिला. आज मी एक होते आणि आज मी माझ्यासोबत ते बऱ्याच कंपन्यांचं काम तिथे करताय आणि त्यांना एक छान रोजगार तिथे मिळतो आहे. बरं, आता ही वाट तर सोपी नव्हती प्रीतीताई, अनेक अडचणी तुम्हाला आल्या असतील, जसं तुम्ही आता म्हणाल्यात की एवढ्या दुर्गम भागातही जावं लागलं, तर कोणकोणत्या अडचणी होत्या? अडचणी मॅडम भरपूर आहेत आणि जेव्हा तुम्हाला अडचण येते तेच समजायचं की ते पुढे जाण्यासाठी तेवढंच बळही आपल्याला देते. बरोबर. आणि जसं की पहिलं की मेळघाटमध्ये काम करायचं तर टीम आपली स्ट्रॉंग पाहिजे, कारण की लोक त्या एरियात राहणारे, तिथे जुळून घेणारे, तिथली लोक खूप प्रेमळ आहेत. मेळघाटमधली लोक खूप प्रेमळ आहेत, ते खूप आपल्याला समजूनही घेतात.
पण आपल्याकडचे लोक तिथे 8-8, 10-10 दिवस राहू शकत नाही. टीम टिकवणे महत्त्वाचे आहे, सर्वात मोठी अडचण. कारण की मुलांचं असं असतं की आज शिकले की लगेच उद्या आम्हाला जास्त पेमेंट पाहिजे किंवा नवीन नवीन काहीतरी अपेक्षा वाढत जातात. आणि या क्षेत्रामध्ये मी जेव्हा महिला म्हणून काम करते तेव्हा ग्राहकांना पहिल्यांदा असं वाटते की खरंच ही प्लांट इन्स्टॉल करू शकेल का असं आधी वाटायचं. पण आता मला बरेच रेफरन्स थ्रू मला कॉल येतात, त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की नाही मॅडम जरी असल्या तरी काम आपल्याला परफेक्ट मिळणार आहे. म्हणजे अडचणी अनेक आल्या, त्या पार करत तुम्ही पुढे आले आणि संधीचं सोनं करतच राहिल्या. बरं, आता एक महिला, आता तुम्ही म्हणालात की महिला या क्षेत्रात काम करते आहे, तर लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? लोकांना ग्राहकांचं असं असतं ना मॅम की हा पुरुष प्रधान व्यवसाय आहे आणि एक महिला जेव्हा याचं नेतृत्व करत आहे किंवा ती साईट इन्स्टॉलेशन करत आहे तर आणि ग्राहकांचं पण एक बरोबर आहे की त्यांचं म्हणणं असतं की जेव्हा मी 2-3 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय तर मला आउटपुट पाहिजे. पण त्यांचं एक असतं की ही महिला म्हणून करू शकेल का असं. पण जेव्हा मी माझ्या बॅगचा एक्सपिरियन्स त्यांना दाखवते, बॅगचे इन्स्टॉलेशन त्यांना दाखवते आणि माझ्या साईट बघतात, त्यानंतर त्यांना विश्वास येतो की नाही ही करू शकते. आणि तशातून आपल्याला आता बऱ्याच साईट मिळते. कारण की आता मला या व्यवसायात 6 वर्ष झालेली आहे. सुरुवातीला 2 वर्ष मला याचा त्रास भरपूर झाला की विश्वास थोडासा निर्माण व्हायला वेळ लागायचा, थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. आणि व्यवसाय हा एका दिवसातला नाहीये, तुम्हाला तिथे कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. तुम्ही जेवढा जास्त दिवस इथे टिकणार आहात तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होतो. बरं, आता याबद्दलचे विचार पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत, त्यामुळे जनजागृती हा भाग खूप महत्त्वाचा ठरतो. तर त्या अनुषंगाने तुम्ही भावी पिढीसाठी काही उपक्रम राबवता का? हो, कारण की जसं सौर ऊर्जा हा आता सर्वात महत्त्वाचा घटक आपल्यासाठी आहे. आणि जेव्हा मी या क्षेत्रामध्ये काम करते तेव्हा असं लक्षात येतं की जास्तीत जास्त लोकांना आता या बिझनेसमध्ये यावं लागेल. यासाठी आपण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, ITI, BSc या सगळ्या कॉलेजेसमध्ये मी अवेअरनेस प्रोग्राम घेत असते. त्यासाठी मी 3 दिवसाचं 8 दिवसाचं वर्कशॉप घेत असते की जिथून त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला पाहिजे आणि त्या इंटरेस्ट डेव्हलप झाल्यानंतर त्यांनी या क्षेत्रामध्ये पण रोजगाराच्या संधी आहेत हे त्यांना माहिती पडलं पाहिजे. यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये माझा प्रोग्राम आहे. महाराष्ट्रामधल्या 35 कॉलेजसोबत MOU केलेला आहे की त्यामधून आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण तिथे पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती पडून त्यांना एक करिअर ची संधी उपलब्ध होऊ शकते आणि रोजगारी याच्यामध्ये आहे हेही त्यांना समजणं आवश्यक आहे. जाता जाता पुन्हा आणखीन काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया ब्रेक. भेटूया या ब्रेक नंतर. दर्शक हो, या ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत आहे. शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा या शीर्षकाअंतर्गत जाता जाता प्रीतीताईंकडनं महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर माहिती जाणून घेऊया. प्रीतीताई, आता महिला सक्षमीकरणामध्ये अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, काय सांगाल? महिला सक्षमीकरणाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर आज ग्रामीण भागात किंवा शहरी भागात बचत गट भरपूर आहेत. आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे राजस्थानचं. रुक्मिणी देवी म्हणून एक महिला आहे जी 8वी शिकलेली आहे आणि घुंगट पद्धतीमध्ये राहिलेली ती महिला आहे. तिने तिची स्वतःची सोलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी राजस्थानमध्ये सुरू करून त्याच्यावर प्रशिक्षण घेतलं आणि एक सोलर कंदील बनवायची स्वतःची कंपनी तिने स्थापन केली. हे खूप मोठं एक्झाम्पल आपल्यासाठी आहे. आपल्याकडच्या महिलांनी ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील बचत गटांमार्फत जर असे प्रोग्राम राबवले, असे जर छोट्या छोट्या कंपनी जर स्थापन केल्या आणि त्याच्या अंतर्गत सोलरचे कंदील असेल, सोलरचे दिवे असतील, अगदी पंत्या जे आपण म्हणतो दिवाळीसाठी, तर त्या पंत्या बनवायचं जरी काम केलं तरी भरपूर रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि भरपूर लोकांना काम मिळू शकतं. तर महिला ह्या आर्थिक दृष्ट्या खूप सक्षम असतातच आणि त्यांच्याकडे जर ती पॉवर आली तर त्याच खूप छान पद्धतीने ते मॅनेजही करू शकतील. म्हणजे नियोजन बुद्धी खूप असते महिलांकडे, असं म्हणायला हरकत नाही. आणि आता एक महत्त्वपूर्ण मुद्दा मी याच्यामध्ये ॲड करते की जसं आता ऑनलाईन शिक्षण प्रणाली आहे, जर गावोगावात खेड्यापाड्यात जर आपण सौर उपकरणांचा वापर केला तर वीज तिथे येईल आणि ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली त्या गावापर्यंत पोहोचेल आणि स्त्री शिक्षित होईल,
तिचं कुटुंब शिक्षित होईल आणि गावातल्या बायका सरपण गोळा करायला जातात, पुष्कळदा तब्येत त्यांची बिघडते. पण हे जर उपकरण तुम्ही म्हणालेत सौरकंदील आणि हे एक छान उदाहरण तुम्ही दिलं, तर असा वापर केला तर निश्चितच तिचं आरोग्यही चांगलं राहील आणि ती सुद्धा काहीतरी छोटासा व्यवसाय करण्याचा विचार मनात आणू शकेल. काय सांगाल? नक्कीच, कारण की आज महिला ज्या आहेत त्यांच्या मनात एकच अडी असते की कुठलाही बिझनेस किंवा कुठलाही उद्योग करायचा असेल तर त्याला खूप भांडवल लागतं किंवा मला 24/7 कोणाचा तरी सपोर्ट लागतो. पण मी सांगेल की भांडवल आणि हा सपोर्ट हे सेकंडरी गोष्टी आहे. पहिले तुम्ही मनाशी ठरवा, तुमच्या मनात तुमचं ध्येय पक्क करा आणि ते जर असेल आणि तुमची खूप मेहनत करायची तयारी असेल, कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये असेल तर सगळ्या जो अडचणी आहेत त्या आपण पार करू शकतो आणि नक्कीच एक महिला चांगला उद्योग करू शकतो. म्हणजे जेव्हा महिला या उद्योग क्षेत्रात उतरल्या तेव्हा क्रांती घडली असं म्हणायला हरकत नाही आणि विकासाच्याच दिशेने आपले पावलं पुढे पडत आहेत असंही म्हणायला हरकत नाही. बरं प्रीतीताई, या व्यतिरिक्त तुम्हाला लिखाणाची आवड आहे आणि तुम्ही एक छान पुस्तक लिहिलं आहे जे पुरुषप्रधान व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं मनोगत तुम्ही या पुस्तकात मांडलं आहे. तर कशी ही कल्पना डोक्यात आली आणि काय नेमके विचार तुम्ही मांडलेत? पुस्तक लिहिण्याच्या मागे माझं एक प्रयोजन होतं की जेव्हा मी एक ट्रेनर म्हणून काम करते आहे आणि त्यावेळेस उद्योजकता विकास प्रशिक्षण हे कार्यक्रम मी राबवते आणि महिलांसोबत जेव्हा मी डिस्कस करते तेव्हा त्यांचं मेन प्रॉब्लेम हाच असतो की भांडवल नाही आहे किंवा मला घरून सपोर्ट नाही आहे आणि यासाठीच की त्यांना याच्यावर उत्तर मिळायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील 9 महिलांचं मनोगत मी त्या पुस्तकांमध्ये मांडलेलं आहे की ज्यांनी शून्यातून घरचा कुठलाही सपोर्ट नसताना त्यांचा बिझनेस बनवलेला आहे आणि आज तो ब्रँड बनलेला आहे आणि कोट्यावधीची त्यांची उलाढाल दरवर्षी होती आहे. तर हे एक एक्झाम्पल सेट करायसाठी मला ते पुस्तक लिहिण्याची गरज वाटली आणि त्या अनुषंगाने मी माहिती जमा केली आणि त्याने आपण ते पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे सुपरवुमन आपण म्हणतो ना, त्या पुस्तकाचं नाव पण ऊर्जावर्धिनी दिलेलं आहे. म्हणजे कारण की ही स्त्री ही ऊर्जेने ओतप्रोत भरलेली असते, फक्त तिला संधीची गरज असते. प्रत्येक संधी निवडते आणि अगदी उंची गाठतेच असंही म्हणायला हरकत नाही. बरं प्रीतीताई, आता एवढा हा तुमचा कार्याचा प्रवास आहे, घर सांभाळणं आहे, सगळ्याच गोष्टी येतात, मग घरच्यांचा पाठिंबा कसा होता? घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. एक महिला जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ते सगळं घर सावरायला घरच्यांचा सपोर्ट लागतोच आणि मी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा माझ्या घरच्यांचा सगळा सपोर्ट असतो. मग तो सासरकडची मंडळी का असेना किंवा माहेरकडची मंडळी, दोघांचाही मला पूर्ण सपोर्ट असतो. सोबत माझं मित्रपरिवार आहे आणि काही आपले जे काय म्हणता येईल त्यांना जे आपल्याबद्दल विचार करतात, चांगला विचार करतात आणि त्यांचे पण मला खूप जास्त सपोर्ट होतो. अधिकारी वर्ग आहे आणि ज्यांनी माझ्यातलं पोटेन्शियल ओळखून मला ती संधी दिली आणि त्यांनी संधी दिली म्हणूनच मी आज काम करू शकली. तर त्या सगळ्यांचा मला खरंच खूप पाठिंबा आहे आणि सर्वात जास्त पाठिंबा तर मी माझ्या मुलाचाच म्हणेल, कारण की तो खूप कमी वयाचा असताना म्हणजे अगदी 1.5 वर्षाचा असतानापासून तो माझ्या प्रत्येक साईटवर येणे आणि सगळ्या कामात माझ्यासोबत असणे आणि एवढ्या लहान वयात जर मुलगा आपल्याला एवढा सपोर्ट करतोय तर ते आईसाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही अगदी इतक्या लहान वयात एवढी उत्तम प्रगती केली हे खरंच कौतुकास्पद आहे. बरं, पुरस्कार जाता जाता काय सांगाल? पुरस्कार माणसांना जे आहे ना पुढे जाण्याचं एक बळ देतं आणि सोबतच तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढवतात आणि असेच पुरस्कार मला काही मिळालेले आहेत. रिअल सुपरवुमन अवॉर्ड असेल किंवा लोकमतचा अवॉर्ड असेल किंवा आपला नवभारत पेपरचा अवॉर्ड्स आहे, स्त्री शक्ती अवॉर्ड आहे. तर असे भरपूर पुरस्कार मिळाले आहेत आणि त्या पुरस्कार घेतल्यावर जबाबदारी तेवढीच वाढली, कारण की अजून आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, जास्तीत जास्त लोकांच्या घरापर्यंत सौर ऊर्जा पोहोचवून भारताला आत्मनिर्भर करण्यामध्ये खारीचा वाटा आपल्याला घ्यायचा आहे. मग जाता जाता अगदी वेळेचं कमी आहे आपल्याकडे, एका ओळीत काय सांगाल तुम्ही की महिलांनी व्यवसाय करावा, या क्षेत्रात उतरावं? महिलांनी या क्षेत्रात उतरलंच पाहिजे. जसं मी एक एक्झाम्पल सांगितलं आपले रुक्मिणी देवी राजस्थानचं, की जी महिला 8वी शिकलेली असून आज चांगला बिझनेस करताय. मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा
मला बोटावर मोजणे इतक्या पण महिला नव्हत्या, अगदी 1-2च महिला या क्षेत्रात होत्या. पण आज मी जे ट्रेनिंग देत आहे त्यातून बऱ्याचशे प्रशिक्षणार्थी तयार होत आहेत, महिला तयार होत आहेत आणि वेगवेगळ्या रिजनला महिला पण आता या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. तर क्षेत्र हे जरी अवघड असलं तरी किंवा वाट ही थोडी कठीण वाटत असली तरी तुम्ही तुमच्या जिद्दीने ती सहज पार करू शकाल. म्हणजे सौर ऊर्जेचे किती फायदे आहेत, म्हणजे आपल्या मानवी जीवनासाठी, निसर्गासाठी आणि भावी पिढीसाठी इतकं छान. हे जर उपयोगात आणलं तर एक छान निसर्ग, हसरा खेळतं वातावरणाचा निसर्ग आपल्याला मिळेल. त्यामुळे नक्कीच या दृष्टीने चांगल्या या संकल्पनेवर सकारात्मक दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकणंही महत्त्वाचं ठरेल. तर प्रीतीताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दर्शकांपर्यंत पोहोचवली. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद. नमस्कार.